गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार मनीषा हनुमंत काळे यांना या गटाअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावामध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. तर ज्येष्ठ वयस्कर नागरिक त्यांना आशीर्वाद देऊन आम्ही शिट्टी या चिन्हाला मतदान करणार असल्याचे बोलून दाखवत आहेत. तर या मतदारसंघात येणाऱ्या सर्वच मूलभूत सुविधा आम्ही सोडवणार असून आम्ही जरी अपक्ष असलो तरी जनता हाच आमचा पक्ष असल्याने माझी पत्नी या गटातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे व ती ही निवडणूक जिंकणारच, असे मनीषा काळे यांचे पती सुभेदार हनुमंत काळे हे जनतेला सांगताना विकास कामे राबवण्याचे आवाहन देतात. गोपाळपूर जिल्हा परिषदेसाठी आपले धर्मपत्नी मनीषाताई काळे या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. त्यांचा प्रचार देखील धुमधडाक्यात सुरू आहे. त्यामुळे या गटाअंतर्गत नागरिकांचा मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर या गटाअंतर्गत येणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्यापैकी याच गटातील कुळगावचा जो भीमा नदीवर बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या उंची संदर्भात किंवा त्याच्या संदर्भात तुम्ही काय नियोजन करता? गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत जो काही पुळूस बंधारा आहे ह्याच्याबद्दल नागरिकांकडून खूप आमच्याकडे कंप्लेंट आलेत की ते 6 महिने वर्षातलं पाण्याखालीच असतो, कारण त्याची उंची खूप कमी आहे. दुसरं म्हणजे त्याची अवस्था खूप दयनीय आहे. त्याचं रिनोव्हेशन होणं खूप महत्वाचं आहे, त्याची दुरुस्ती होणं खूप महत्वाचं आहे, त्याची उंची वाढवणं महत्वाचं आहे. हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत. आमच्या विजन मध्ये हा टॉपला मुद्दा आहे. आम्ही त्याच्यावर खूप अभ्यास करत आहोत. तर या गटाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा त्यांची देखील दयनीय अवस्था झालेली आहे. मुलांचा ओढा आता त्या शाळेकडे जाण्याचा कमी झालेला आहे. ते नियोजन कसं करतात? हा हे पण जिल्हा परिषद शाळा मी वारंवार बोलत आलोय. जिल्हा परिषद शाळा जी गोपाळपूर गटाअंतर्गत येतात, नदीच्या पलीकड थोडक्यात चळे आणि जे पंढरपूरच्या जवळ आहेत त्या शाळाच ठीक आहे, पण नदीच्या अलीकड जे भाग थोडस दुर्गम टाईप आहेत, खरसोळी झालं, पोरगाव, विटे आणि हे आंबे चिंचोली, पुळूजवाडी किंवा पुळूजचा पण काही भाग असा आहे की ह्या ठिकाणी ना शाळा जिल्हा परिषदच्या 90% मोडकळीस आलेत. शाळामध्ये आतमध्ये गेलं का दरवाजे नाहीत, खिडक्या नाहीत, त्या मुलांना बसायला खाली फरशी नाही. काही शाळामध्ये तर शिक्षकच नाहीत. एक शिक्षक आहे 4 वर्ग सांभाळतो. आता हे काय चाललंय मला समज नाही. या तर शाळा ह्या अशा का? आम्हाला जिल्हा परिषद शाळाची आमच्या भागातल्या लोकांना गरज आहे. जनतेतनं कसं आहे, बरेच लोक आज बी त्यांचं जे काय सोर्स ऑफ इन्कम आहे, जे पैसे आहेत त्यांच्याकडे नाही आहेत, ते तेवढे मुलांना चांगल्या शाळेत शिकवू अशा पद्धतीचं नाही आहे. जिल्हा परिषदच्या शाळा ह्या नीट झाल्याच पाहिजे, ही जनतेची खूप मागणी आहे. आणि गोरगरीब लोकांची ती खूप जवळकीचा विषय आहे. त्यांच्या मुलांना दुसरं सोर्सच नाही शिक्षणाचा. बऱ्यापैकी मजूर जे आजकाल मुलं शेतात घेऊन चाललेत कामाला, कारण म्हणतात काय करायचे, शाळाच नाही गावात आणि आमचे एवढे पैसे नाहीत, आम्हाला ते हे करायचं. आपल्या गटाअंतर्गत भीमा नदी आहे आणि भीमा नदी असल्यामुळे बागाची क्षेत्र देखील मोठा आहे. बिलकुल. तर लाईटचे रिजन असल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होतोय. तर त्या संदर्भात काय तुम्ही भूमिका मांडता? असं आहे, आम्ही जी काय लाईटचा जो काही मुद्दा आहे, लाईटचा जो काही प्रॉब्लेम आहे आपल्या भागात, तर रात्री बेरात्री अपरात्री आणि त्याच्याबरोबर कसं आहे, एक MSEB जी आहे ती त्यांचे काही नियम असतील त्या हिशोबाने त्यांनी ते सगळ्या महाराष्ट्रातच लावलेत. परंतु शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये खूप ऍक्सिडेंट होत चाललेत. कुणाला काय साप चावणे किंवा कुणाला काय रात्री अपरात्रीच कोणी म्हणजे तुम्हाला ते ऍक्सिडेंट होणे, अंधार असतो, अंधारात जाणे, कुठं पडधड होणे, हात पाय मोडणे, बऱ्याच अशा गोष्टी व्हायला लागल्या. मग त्यामुळं आम्ही काय, जे बी काय लाईट आहे, कमीत कमी आता आपलं देश हळूहळू ग्रीन एनर्जीकडे वळतोय, त्या हिशोबानं थोडस सोलर वगैरे ह्या पद्धतीने जिल्हा परिषदला आम्ही मागणी करणार आहे. 24 तास शेतकऱ्यांसाठी लाईट ही मिळावी. आणि असा काय एवढा मोठा विषय नाही. आजकाल गुजरात सारख्या स्टेट मध्ये तर 24 तास लाईट आहे शेतकऱ्यांना, अजिबात तिथं कसलाही कट ऑफ नाही. फक्त आपल्या महाराष्ट्रातच असं होत चाललंय. तर मूलभूत गरजांपैकी शासनाकडून घरकुल योजना, इतर योजना, वीज योजना या निगडीत योजना आहेत. तर त्या संदर्भात मोठा प्रतिसाद केला नसतो. तर तो प्रश्न कसा मांडला?
असं आहे, जे काय शासनाकडून घरकुल किंवा अजून जे बी काही योजना येतात, ज्या योजना जिल्हा परिषदच्या विषयाच्या अंतर्गत असतील, त्याचा आम्ही 100% पाठपुरावा करू. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं घरकुल हा एक मुद्दा असा आहे, की ते जिल्हा परिषदचा पार्ट त्याला थोडंसं त्यातून साईड केलेला आहे. तरी पण आम्ही त्याचा पाठपुरावा घेऊन ते योजनाबद्ध तरीक्याने होईल ह्याची आम्ही खबरदारी घेणार आहे. रस्त्याचा प्रश्न चांगला प्रश्न या जिल्हा परिषद गटात. तर त्या संदर्भात कसं नियोजन होईल? हो का, नेमका प्रॉब्लेम रस्त्याचा कसा झालाय सांगतो. शासनानं जे काही रस्ते आणि गावं हे जोडलेत, ते त्यांच्या एक प्रॉपर प्रोजेक्टनुसार, जिल्हा परिषदच्या मार्किंगनुसार झालंय. आता कसं की वाड्या वस्त्या तयार झाल्या, कारण गावं भकास झाली, ती गावातून लोक गाव सोडून शेतात गेलेत, वाड्या वस्त्यांनी राहायला गेले. त्यामुळं शासनाचं जे जुनं प्लॅनिंग होतं की ते रोड्स तेवढे रोड केले का काम झालं, पण आता तसं नाही राहिलं. एका गावाला 4-4 वस्त्या झालेत. आता 4 वस्त्या झालेत म्हणल्यावर त्यांना 4 पानंद रस्ते आले, त्यांना सेपरेट लाईट्स आल्या, सेपरेट पाणी पुरवठा योजना आली. थोडं त्याच्यामध्ये बी चाललंय, प्रगती करते, पण तरी पण आजची परिस्थिती अशी आहे की रस्तेच नाहीत. त्यामुळं काय आहे की आता शासन हे नियोजन जो आयोग आहे आपलं, जे काय प्लॅनिंग कमिशन असतं जिल्हा परिषदचं, त्याला ह्या गोष्टीवर विचार करावा लागेल. हे जर रिस्ट्रक्चर बनवावं लागेल, की बाबा अगोदर गाव गाव होता, गाव कसं गावासारखं होतं, तिथं गावात माणसं राहत होती. आता असं झालंय गावात माणसं राहत नाहीत, लोक शेतात राहतात, वाड्या वस्त्यांनी राहतात. त्या पद्धतीनं आपल्याला सगळं काय जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तसं आपण बदलायला लागतंय. रोड तुम्ही गावापर्यंत आणले होते, तर ते रोड गावातून परत वस्त्यापर्यंत न्यावं लागणार आहे. ह्याच्यासाठी हे खूप म्हणजे एक ह्याचं जनतेतनं खूप डिमांड आहे. पण ही काय नॅचरल आलेली गोष्ट आलेली आहे, ही काय जाणून बुजून. आता कसं आहे, लोकांना शेतात राहून काम करणं सोयीस्कर जाते, त्यामुळे लोक शेताकडे वळतात. गावात फक्त ते दूध वाढायला किंवा दुकान ह्या संदर्भात किंवा भेटीगाठी घ्यायला एक असेंबल हॉल सारखं गाव झालंय. तर आपल्या पत्नी अपक्ष असताना सुद्धा त्यांना या मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळतो. मतदार त्यांच्या गाठीपिटी घेतात. शेवटी काय आव्हान करा? असं आहे, आम्हाला जनतेतनंच उभा केलंय. प्रत्येक गावातून फोन आलेला आहे, की प्रत्येकाने सांगितलं की तुम्ही उभा राहा, तुम्ही एक विजनरी माणूस दिसताय, तुम्ही एक कारण आम्ही 7-8 वर्षापासून छोटे मोठे कामं जे बी काय आहे ते करत आलोय. आणि त्यांनी आमचं बघितलंय की प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येक पंचकृषीतल्या गावातल्यांना माहित आहे की बाबा ही लोक चांगल्या सर्व्हिसेस डिलिव्हर करू शकतात, कामं करू शकतात आणि आपल्या हक्कासाठी भांडू बी शकतात. त्यांना चांगलं माहित आहे. त्यामुळंच आम्ही विचार केला नाही की कुठला पक्ष आहे का अपक्ष आहे. आम्ही आपलं जनतेसाठी उभा राहिलोय. आणि मला ह्या गोष्टीची 100% खात्री आहे की आम्हाला लोक 100% निवडून देणार. आणि ह्याच्यामध्ये मला काय हे नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.